के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूर ग्रामीणचा पेपर बघितला, त्याच्यानंतर पुणे ग्रामीणचा पेपर बघितला, पुणे आयुक्तालयाचा पेपर बघितला आणि आता पाठीमागच्या सिरीजपासून आपण मुंबई शहराचा पेपर बघत आहोत। पाठीमागचा पेपर मुंबईचा आणि आता मुंबई 2023चा असे दोन पेपर आपण कंपॅरेटिव्हली बघणार आहोत। तर याच्यामध्ये आपले के सागर करिअर अकॅडमीचे वेगवेगळे बुक्स आहेत। याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील ज्या काही सर्व 78 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिकांचं उत्तरे व स्पष्टीकरणासह या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीणच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका ह्या चालक व पोलीसच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक अद्ययावत केलेले आहे। आणि पुस्तक एवढ्या चांगल्या पद्धतीने लिहिलेले आहे की त्याच्यामधीलच एक PDF मी तुमच्या समोर घेऊन एक्सप्लेन करतोय की त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या खाली त्याचा अगदी व्यवस्थित असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरण याच्यासह दिलेली आहेत। त्याच्यानंतर 40 प्रश्नपत्रिकांचा अजून एक आपला सेट आहे, ज्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिका असं एक आपल्या पुस्तकांचं बेस्ट सेलर बुक आहे हे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये विश्लेषण व स्पष्टीकरणासह 25 निवडक प्रश्नपत्रिका याच्यामध्ये दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शन याच्यामध्ये हे जे काय मार्गदर्शक पुस्तक आहे, याच्यामध्ये वाहतुकीचे 450 MCQ आणि मागील वर्षाच्या म्हणजे सन 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा आवश्यक ते स्पष्टीकरणासह रंगीत स्वरूपात ही जी काय वाहतुकीची चिन्हे दिसत आहेत तुम्हाला, ती वाहतुकीची चिन्हे असतील, रोड मार्किंग असतील, हे व्यवस्थित पद्धतीने दिलेली आहेत। त्याचबरोबर आपलं नेक्स्ट बुक आहे पोलीस शिपाई चालक भरती। याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे कायदे व नियम या पुस्तकामध्ये व्यवस्थित जे विद्यार्थी मित्र चालकसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे। त्याच्यानंतर मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम 2019 ची देखील माहिती याच्यामध्ये आहे। 2021च्या 21 प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे, वाहतूक विषय फक्त। त्याच्यानंतर वाहतुकीचे जे काही नियम कायदेवर आधारित 650 MCQ याच्यामध्ये दिलेले आहेत। आणि आता आपला मुंबईचा पेपर, या मुंबईच्या पेपरमध्ये आपण पाहिलं की पाठीमाग आपण आलो होतो 17व्या नंबरच्या प्रश्नापर्यंत। आता काय म्हणतोय बघा 17व्या नंबरचा प्रश्न की 0.000 काहीतरी 0 दिलेत बरोबर 0.27 गुणिले 10चा x घात, तर x किती, तर x किती। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी थोडंसं फसवलेलं आहे, त्याच्यानुसार ऑप्शन फ्रेम केलेला आहे। विद्यार्थी काय करतात की पॉइंट नंतरची टोटल संख्या मोजतात। इथं पॉइंट दिलेला आहे, पॉइंट नंतर बघायचं टोटल 0 किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 0 आहेत। आणि त्याच्यानंतर ही 9वी संख्या आहे आणि ही 10वी संख्या आहे बघा। तर शक्यतो सवय आपल्याला कशी लागलेली असते, 27 गुणिले 10चा पॉइंट नंतरच्या जेवढ्या संख्या आहेत त्याचा घातांक जर लिहिला तर इथं ती पूर्ण संख्या लिहायची असते। काय करायची असते, पूर्ण संख्या लिहायची असते। पॉइंट नंतर हे 8 0 आहेत, 2 हा 9वा आहे आणि 7 हा 10वा आहे। जर मी 10चा 10वा घात लिहिला तर 27 गुणिले 10चा 10वा घात असं मी लिहिणार बघा, 7चा 10वा घात। आता ह्या ठिकाणी पॉइंट नंतर दिलंय म्हणून इथं वजा 10वा घात लिहिणार। जर हेच मी असं 27 काढलं असतं, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, आता जर मला लिहायचं असतं आणि 9 आणि 10 असे जर 10 शून्य लिहिलं असते तर 7 गुणिले 10चा 10वा घात असं मी लिहिलं असतं। 27 गुणिले 10चा 10वा घात कधी, जर ह्या 27च्या पुढे 10 शून्य असते तर। पण या ठिकाणी काय केलेलं आहे, पॉइंट नंतर हे शून्य दिलेत ना, पॉइंट नंतर जर शून्य दिले असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, 27 गुणिले तो वजामध्ये घात घ्यावा लागेल। कशात घ्यावा लागेल, वजात घात। म्हणजे पॉइंट नंतर दिला असेल तर वजा घात, पण फसवले तर काहीच इथं नाही, सगळे पॉइंट मध्ये दिलेले। हे तर फसवलेलं असं आहे फक्त की पॉइंट नंतर 8 शून्य दिलेत आणि नंतर 27 लिहिलेले। बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात, हे सगळ्याच्या सगळ्या संख्या टोटल धरणार, इथं ह्या सगळ्या टोटल संख्या धरणार पॉइंट नंतर, त्या बारल्या 10, मग 10चा x बरोबर इथं लिहिणार 10चा 10वा वजा 10वा घात असे लिहिणार। पण या ठिकाणी वजा 10वा घात येणार नाही, कारण हा ऑप्शन नंबर 1 दिलाय। तुम्हाला मी वारंवार सांगितलंय
की जर उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 1 ला येत असेल तर थांबायचं, 100% काहीतरी गडबड आहे. कारण ह्या ठिकाणी 27 दिलेलं नाही. जर असं दिलं असतं 27 गुणुले 10चा x घात, 10चा x घात, तर उत्तर तुमचं 10चा वजा 10वा घात आला असता जर हिथं 27 असतं तर. पण उदाहरण काय विचारलंय, 0.27 विचारले. किती विचारले? 0.27 विचारले. त्याच्यामुळे वजा 10वा घात येणार नाही. फक्त पॉइंट नंतर शून्य किती आहेत तेवढे मोजायचे. नीट आहे का? पॉइंट नंतर शून्य किती आहेत तेवढे मोजायचे आणि तो पॉइंट बरोबर इथं 27च्या ठिकाणी द्यायचा. मग आता बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 10चा वजा 8वा घात ही या प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय विचारलाय हे बारकाव्यानं पाहणं खूप म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे. ओके. मग 8 ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेले त्या पद्धतीने जर तुम्ही मोजलं असतं तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. आता पुढचा प्रश्न 18 नंबरचा, दोन संख्यांचे गुणोत्तर 8/5 आहे. दोन संख्येचे गुणोत्तर 8/5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्येतून 5 वजा केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. तर लहान संख्या कोणती? मला काढायचे काय? लहान संख्या काढायची. खाली मी ऑप्शन बघितले 15, 75, 25 आणि 45. छोटा मोठा उत्तर येण्याचे दाट चान्सेस नाहीत. म्हणजे 75 आणि 15 उत्तर असणार नाही. आता आपण बघू काय सांगितले. गुणोत्तर दिले 8/5. हे काय दिले? गुणोत्तर दिलेले. बघा मग आता मी लिहितो. गुणोत्तर दिलेले 8/5. किती दिले? 8/5. मग मी काय करेल या ठिकाणी दोन संख्यांचे गुणोत्तर, ह्यातला मोठा कुठला दिसतोय? 8. छोटा कुठला दिसतोय? 5. मग मी मोठी संख्या 8 म्हणतो. मोठी संख्या बघा, मोठी संख्या 8x मानू. 8x मानू. फक्त त्याला x जोडला, बाकी काहीच केलं नाही. दुसऱ्यांदा काय करायचं? छोटी संख्या बघा, छोटी संख्या किती आहे? 5 दिले. 5x मानू. बघा मोठी संख्या 8x मांडली, छोटी संख्या 5x मांडली. आता राहिलेलं काय करायचं? समीकरण बसवायचं. बारीक व्यवस्थित वाचत यायचं. मोठ्या संख्येत 8 मिळवले. किती मिळवले? 8 मिळवले. मोठी संख्या किती? 8x. बघा मांडतो आपण. 8x अधिक 8. बघा मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्येतून 5 वजा केले. लहान संख्या कुठली आहे? 5x आहे. 5x वजा 5. हा, तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. म्हणजे ही मोठी संख्या लहान संख्येच्या, कोणाच्या? लहान संख्येच्या काय होते? दुप्पट होते. ची छेद ज्याला जोडलेला असतं ना त्याला 2 ने गुणायचा. कारण बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात? ह्यालाच 2 ने गुणतात. याला 2 ने गुणायचं नाही. याला 2 ने गुणायचं नाही. लक्षात ठेवा. आपल्याला 2 ने कुठं गुणायचंय? की ज्याला च्या जोडला इथे दिसते ना, लहान संख्येच्या कोणाच्या दुप्पट होणार आहे? मोठी संख्या. मोठी संख्या लहान संख्येच्या, कोणाच्या? लहान संख्येच्या. म्हणजे ज्याला च्या जोडलाय त्याला 2 ने गुणायचं. झालं. मग समीकरण आलं की समीकरण मांडायचं. समीकरण सोडवत यायचं. आता बघा 8x अधिक 8 बरोबर ह्या दोन्ही कंसातल्या प्रत्येक संख्येला गुणायचं. 5 दुने 10x वजा 5 दुने 10. बघा 5 दुने 10x वजा 10. मग आता हे 8x ह्या ठिकाणी प्लस आहेत, तिकडे गेल्यावरती मायनस होतील. हे मायनस इकडे आल्यानंतर प्लस होतील. म्हणजे 10 अधिक 8 बरोबर 10x वजा 8x. म्हणजे 18 बरोबर 2x. बरोबर 2x. 9 दुने 18 म्हणजे x बरोबर 9. x बरोबर 9. पण x बरोबर 9, x ही आपलं 9 हे उत्तर येईल का? नाही. आपल्याला काय विचारले? लहान संख्या कोणती? लहान संख्या कुठली आहे? ही आहे 5x आहे. मग हा x न इथं गुणायचं. म्हणजेच बघा ह्या x न ह्याला गुणायचं. म्हणजे लहान संख्या येईल तुमची. लहान संख्या आहे 5x. x ची किंमत आली आहे माझी 9. 5 गुणिले 9 बरोबर 45. हे माझे या प्रश्नाचं काय राहील?
बरोबर उत्तर राहील. म्हणजे उद्या जर तुम्हाला फिरवून असं विचारलं तर मोठी संख्या कोणती, मग मोठी संख्या काय मानली 8x. मग 8x, x ची किंमत किती आली 9, ती तिथं टाकायची. 8 गुणिले 9, 9 8 72, म्हणजे 72 ही काय असेल मोठी संख्या असेल. मला काय विचारले ही समीकरण व्यवस्थित मांडता आलं ना की तुम्हाला 100% प्रॉब्लेम सुटणार. मेन गोष्ट काय आहे याच्यामध्ये की तुम्हाला समीकरण मांडता आलं पाहिजे. काय मांडता आलं पाहिजे, तुम्हाला समीकरण मांडता आलं पाहिजे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मोठी संख्या मोठ्या संख्येत 8x मिळवली. मी काय केलं, ती संख्या 8x मांडली, कारण गुणोत्तर किती दिले 8 आसपास दिले. त्याच्यातली मोठी संख्या कुठली होती 8 होती, म्हणून जी मोठी आहे तिलाच मी मोठी संख्या मांडलं, पण त्याला फक्त x न गुणलं 8x. लहान संख्या कोणती आहे 5 गुणोत्तरातली, तिला x न गुणलं किती झाले 5x. 8x आणि 5 फक्त समीकरण पुट केलं. मोठ्या संख्येमध्ये किती मिळवलेत 8 मिळवले, म्हणजे 8x अधिक 8. लहान संख्येतून 5 वजा केले म्हणजे 5x वजा 5 झालं, तर हितनं समीकरण तयार झालं. तर मोठी संख्या काय 8x अधिक 8 लहान संख्येच्या दुप्पट होते. ज्यावेळेस मी मोठ्या संख्येत 8 मिळवले, लहान संख्येतनं 5 वजा केले, त्यावेळी मोठी संख्या म्हणजे कुठली 8x अधिक 8 ही काय होते, ही लहान संख्येच्या जे काही समीकरण दिले 5x वजा 5 ह्याच्यापेक्षा काय होते दुप्पट होते. मग कोणाच्या दुप्पट होते, लहान संख्येच्या दुप्पट होते. ज्याला जोडलेले आहे लहान संख्येला जोडले ना त्याला त्या दुप्पटनं गुणायचं, 2 न इकडं गुणायचं नाही. मग ही 4 पट होईल ना, इथं जर 2 न गुणलं तर ही मोठी संख्या ही 4 पट होईल. म्हणजेच या एकदा हे समीकरण मांडलं की तुम्हाला बाकीचं गुणाकार भागाकार वजाबाकी जमेल आणि या प्रश्नाचं उत्तर येईल. आता पुढचा प्रश्न, या ठिकाणी एक्सप्लेनेशन आपल्या बुकमध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीनं दिलेलं आहे. पुढं 19 नंबरचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, 60 दिवसात काळ काम वेग. तुम्हाला मी सांगितले की महत्वाचे टॉपिक आहेत, तिथंच फिरून प्रश्न विचारतात. परत हिथं पण काळ काम वेग वरती प्रश्न विचारलाय. काय विचारलाय, 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असेल. आता मला सांगा, एक XYZ काम आहे असं समजा की आमच्या घरची विहीर खांदायची, त्याला किती दिवस लागणार आहेत 60 दिवस लागणार आहे. तेच मला 36 दिवसात कंप्लीट करायचं असेल तर आता मला मजूर जास्त लागतील का कमी लागतील, 100% जास्त लागतील. तशाच फॉर्मॅटमध्ये गणित दिलेले आहे. 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असेल, मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी लागेल, म्हणजे दुप्पट करावी लागेल बाबा, तिप्पट मजूर बोलवावे लागतील, 3/2 मजूर बोलावे लागतील, 5/4, 5/3, 4/3 किती मजूर बोलावे लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण या अगोदर जे काय प्रश्न घेतलेत याच्यामध्ये MDH मसाला सेम त्याच टाईपचे प्रॉब्लेम आहेत. आता बघा आपला फॉर्म्युला आपण काय लिहायचो, MDH भागिले मसाला बरोबर MDH भागिले मसाला असा आपण फॉर्म्युला लिहितो. आता ह्या ठिकाणी वर्क म्हणजे काम दिले का नाही दिलं, त्याच्यामुळं हा मसाला घ्यायचा नाही. म्हणजे मी फक्त काय फॉर्म्युला घेणार, MDH बरोबर MDH. आता काय म्हणतंय, सुरुवातीला इथं मला किती दिवस दिलेत 60 दिवस दिलेत. माणसं म्हणजे मजूर दिलेत का, ते 60 काम करण्यासाठी किती मजूर लागतात असं दिले का नाही दिलं. मग मी काय करणार, त्याला M1 असं लिहिणार, हितला जो M आहे त्याला M1 लिहिणार, गुणले 60 दिवस. तास दिलेत का दिलेले नाहीत. पुढं बरोबर ह्याला दुसरे दिवस M2 म्हणजे ज्यावेळेस मी 36 दिवसात काम पूर्ण करणार आहे त्यावेळेस पण मजूर किती लागणार आहेत हे मला दिले का किंवा काढले का, मी नाही दिलं. त्याला फक्त मी M2 मांडलं, फक्त इथं M चं काय केलं M2 काढलं आणि इथं 36 लिहिलं. कळलं. पहिल्या दिवशीचे दिवस मला 60 होते ते मी या ठिकाणी लिहिलं. दुसऱ्याच्या वेळेस दिवस माझे किती पाहिजेत, मला 36 पाहिजे. त्यावेळी मजुरांचं गुणोत्तर किती येईल असं मला विचारलेलं आहे. आता मी काय करणार, सोपं, ह्या ठिकाणी 60 आहे, हिकडचा गुणाकार भागाकार करणार. हे 36 इकडे गुणवलेत, इकडे आल्यावरती काय होतील भागिले होतील. म्हणजे 60 भागिले 36 बघा बरोबर M2 भागिले M1 हे म्हणजे काय की त्यांचं काय मजुरांचं गुणोत्तर
गुणोत्तर आहे. मजुरांचं गुणोत्तर कसं, कारण M2 माझे काय आहेत, हे पण मजूर आहेत. कधीचे मजूर आहेत, ज्यावेळेस 36 दिवस लागणार आहेत त्यावेळेचे. M1 कधीचे आहेत, ज्यावेळेस मला 60 दिवस लागणार आहेत त्यावेळेचे मजूर आहेत. मग करा गुणाकार भागाकार. 12च्या पाड्यामध्ये सगळे 12 × 12, 12 × 36, 12 × 5 = 60 म्हणजे 5/3 बरोबर M2 भागिले M1. M2 भागिले M1 म्हणजे माझं गुणोत्तर हे मला मजूर साधारणतः 5/3 पट वाढवावे लागणार आहेत. किती वाढवावे लागणार आहे, 5/3 पट वाढवावे लागणार आहेत. आणि हे आपल्या बुकमध्ये स्पष्टीकरण अतिशय योग्य पद्धतीने दिले. सुरुवातीचे दिवस गुणिले मजूर बरोबर नंतरचे दिवस गुणिले मजूर. सुरुवातीला किती दिवस लागले, 60. नंतर किती दिवस लागले, नंतर किती दिवस लागले, 36. हिथं एक्स मांडलं, हिथं वाय मांडलं. जे तर मी M1 M2 लिहिले तेच, बाकी काहीच केलेलं नाही. मला विचारलं काय की नंतर माझी मजुरांची संख्या किती लागेल, म्हणजे नंतरची मला काढायची, म्हणजे हितली मला काढायची. या ठिकाणी मी M2 वर का ठेवलंय, M2 म्हणजे हितलं वर का ठेवलंय, कारण हे मला काढायचं आहे. हे मला काढायचं आहे, त्यांनी विचारले ना. तर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी, म्हणजे नंतर मजूर मला किती लागणार आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. जर मला नंतरचं काढायचं आहे म्हणून मी M2 ला वरती ठेवलेला आहे. M2 आहे तिथंच ठेवला, फक्त 36 ला इकडं आणून काय केला, भागलं. मग 36 ला भागलं तर 60 भागिले 36 इकडचा M1 आहे. मला गुणोत्तरात विचारलं होतं म्हणून M1 ला इकडं आणला. M2 अधिक M1 बरोबर 5/3 म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील माझं 5/3. ओके. या ठिकाणी मजुरांची संख्या दिली नव्हती, फक्त पट विचारले होते, म्हणजे गुणोत्तराच्या स्वरूपात विचारलं होतं म्हणून उत्तर ह्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. म्हणजेच काय की बाबा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं गुणोत्तर व प्रमाण, त्याच्यानंतर काळ काम वेग हे महत्त्वाचे टॉपिक एकदम चांगले करायचे. 2-2 प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये दिसत आहेत आणि त्याच फॉर्मॅटवरती त्याच फॉर्म्युलावरती प्रश्न विचारलेला आहे. आता 20 नंबरचा प्रश्न बघा. परत दिवस आणि मजुरीवरती प्रश्न विचारलेला आहे. बघा, सुबोधला 28 दिवसांची मजुरी 1820 रुपये मिळते, तर 975 रुपये मिळण्याकरता किती दिवस काम करावं लागेल, किती दिवस काम करावं लागेल असं काढायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, सरळ आहे. 28 दिवसात त्याला 2820 रुपये मिळतात, तर 975 रुपये त्याला किती दिवसात मिळतील असा सोपा प्रश्न आहे. म्हणजे अगदी आपण तोंडी करायचं म्हटलं असं समजा की मला 10 दिवस काम केल्यानंतर 1000 रुपये मिळतात. किती, 1000 रुपये. बघा, 10 दिवस मी जर काम केलं तर मला 1000 रुपये मिळतात, तर मला 1 दिवस काम केल्यानंतर किती रुपये मिळतील, कसं काढताल तुम्ही. 1000 भागिले 10 केलं, किती उत्तर आलं, 100. म्हणजे ह्या ठिकाणी 100 एका दिवसाला मला मिळतात. हे काढण्यासाठी तुम्ही काय केलं की टोटल मला किती रुपये भेटले होते, 1000, त्याला भागलं कशाने, मी किती दिवस काम केलं, किती दिवस केलं होतं, 10 दिवस. मला एका दिवसात किती रुपये भेटले, 100 रुपये. हे तुम्ही तोंडी काढलं. त्याच फॉर्मॅटमध्ये हे उत्तर काढायचं आपल्याला. मला एवढं कळतंय की या ठिकाणी मला 28 दिवसांमध्ये किती रुपये भेटतायत, 1820 रुपये भेटतात. म्हणजेच मला एका दिवसामध्ये किती रुपये भेटतील हे मी काढू शकतो का, 100% काढू शकतो. एक दिवस बरोबर 1820 भागिले 28. आता ज्याला 28चा पाडा येत असेल त्याला वेल एंड गुड, पण जर येत नसेल तर साध्या पद्धतीने भाग घ्यायचा. मला 14चा पण येतोय, 14 एके 14, 14 दुने 28, 14 एके 14, 14 एके 14, खाली उरले 4, वरून घेतले 2, 14 त्रिक 42, हा शून्याशी 0, म्हणजे 130 भागिले 2 म्हणजे किती आलं, 65. म्हणजे एका दिवसामध्ये मला किती रुपये भेटतील, 65 रुपये भेटतील. एका दिवसामध्ये मला जर 65 रुपये भेटत असतील तर प्रश्न काय आहे, 975 रुपये मला किती दिवसात भेटतील. झालं, सोप्या फॉर्मॅटमध्ये आलं गणित. मग आता बघा
की जर एका दिवसामध्ये 65 रुपये भेटतील तर 975 किती दिवसांमध्ये भेटतील? काय करताल? 975 भागिले 65. आता पाडा येतोय का? नसेल येत तर सोप्या पद्धतीनं शेवट एकक स्थानी 5 आहे. 5 ची कसोटी असं सांगते की जर तुमचं एकक स्थानी 5 असेल तर तुम्ही त्या संख्येला 5 न भाग देऊ शकतो किंवा निशेष भाग जाऊ शकतो. आता बघा या ठिकाणी 975 भागिले 65, 975 भागिले 65 हे जर केलं तर मला किती दिवस लागतील हे भेटेल. 5 एके 5, 13 पाची 65. आता बघा 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजे 5 एके 5 येणार. खाली उरले 4, हिथून वरून घेतले 7, 9 पाचा 45, उरले 2, हे परत 5 घेतले ह्याच्यावरती झाले 25, 5 पाचा 25 म्हणजे 195 भागिले 13. 195 भागिले 13. आता 13 ना भाग जातोय का ह्याला? बहलून बघूयात. 13 एके 13, 19 मधून 13 गेले तर खाली किती उरले? 14, 15, 16, 17, 18, 19, 6 उरले. वरून घेतले 5, 13 पाची 65 म्हणजेच या ठिकाणी मला किती दिवस लागतील? 15 दिवस लागतील. मग बघू आता ऑप्शनमध्ये उत्तर आहे का? 15. या ठिकाणी बघा ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर बी 15 माझं उत्तर राहील. आणि तुम्हाला मी अगोदर सांगितले पेपर सोडवत असताना 2 आणि 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा. छोटी संख्या किती दिली? 11, उत्तर येणार नाही. मोठी संख्या किती दिली? 17, उत्तर येणार नाही. शक्यतो म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला उत्तर सुटलंच नाही, बघा हे सगळं कधी वापरायचंय? ज्यावेळेस तुम्हाला सुटणारच नाही त्याच वेळी वापरायचं. छोट्या संख्येला जायचं नाही, मोठ्या संख्येला जायचं नाही. आणि शक्यतो ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला उत्तरं लवकरात लवकर सापडतील. आणि या ठिकाणी आपल्या बुकमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं स्पष्टीकरण हे दिलेले आहे. एका दिवसात मी काय केलं की बाबा 28 दिवसांमध्ये मला एवढे रुपये भेटत होते, तर मी काय केलं सुरुवातीला एका दिवसाचे काढले. त्याच्यानंतर काय केलं, एकदा मला एका दिवसाचे भेटले रुपये की 975 रुपये कमवायला किती दिवस लागतील अशा पद्धतीने मला विचारलं. तर मग 975 ला त्या 65 ने भागलं की उत्तर आलं 15. ते माझं काय राहील? त्या प्रश्नाचं उत्तर राहील. आता पुढचा प्रश्न 21 नंबरचा. एका वर्गातील सरासरीचा प्रश्न आहे बघा, सरासरीचा. आणि तुम्हाला मी कितीतरी वेळा सांगितले एकाच फॉर्म्युल्यावरती सरासरीचे सगळे प्रश्न सुटतात. आणि हा पण प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवतो बघा. सरासरी म्हटलं की सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण ह्या फॉर्म्युल्यामध्ये प्रश्न सुटतोच. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ काढून बघा, त्याच टाईपवरती प्रश्न विचारलेला आहे. बघा प्रश्न काय विचारलाय, एका वर्गामध्ये 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 आहे. म्हणजे या ठिकाणी सरासरी किती दिली आहे? 14 दिली आहे. बर, वर्ग शिक्षकासह म्हणजे आता वर्ग शिक्षकाला त्या वर्गात घेतला म्हणजे मिळवला. वर्ग शिक्षकासह म्हणजे धरून वर्ग शिक्षकाला ती वयाची सरासरी 14.5 वर्ष होते. आलं का लक्षात? आता जर वर्ग शिक्षकाला धरला, असं समजा मी वर्ग शिक्षक आहे, तुम्ही 50 विद्यार्थी किती आहेत? 50. तुम्ही 50 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी धरली तर किती होते? 14 होते. पण जर मला धरला आता तुमच्यामध्ये, तर आता बट ऑब्वियस वयांची सरासरी वाढणार आहे ना, एक माणूस वाढला ना, त्यावेळेस सरासरी किती होते? 14.5 होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती म्हणजे माझे वय किती असं विचारलेलं आहे. मग काढूयात. कसं काढायचं तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की सरासरीचे प्रॉब्लेम हे फक्त एकाच फॉर्मॅटमध्ये सहज सुटतात. कुठला? सरासरी बरोबर बेरीज वरती काय असते? अंशामध्ये असते बेरीज भागिले एकूण. सरासरी बरोबर सरासरीचा कुठला पण प्रॉब्लेम ह्या फॉर्मॅटमध्येच असतो. सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण. मग आता बघा मला या ठिकाणी काय दिले हो? सरासरी 14 आहे म्हणजे सरासरी मला दिलेली आहे. तर किती? 14 दिलेली. बर, बेरीज मला माहिती आहे का? माहिती नाही. मला बेरीज काढायची आहे. बेरीज भागिले एकूण किती आहेत? 50 विद्यार्थी आहेत. किती आहेत? 50 विद्यार्थी आहेत. मग आता बघा तिरकस गुणाकार करू. तिकडचे 50 या ठिकाणी भागिले, तिकडे गेल्यावरती गुणुले होतील म्हणजे 14 गुणुले 50 बरोबर माझी बेरीज येईल. माझी काय येईल? बेरीज येईल. किती येईल? 14 पंचे
70, 14 पंचे 70 म्हणजे 700 ही काय माझी आली बेरीज आली. हे काय माझी आली बेरीज आली. कधी बेरीज आली 700 बेरीज? ज्यावेळेस मी 50 विद्यार्थी धरतोय त्यावेळी. नंतर काय केलं, दुसरं वाक्य महत्वाचं आहे बघा. नंतर काय केलं की वर्ग शिक्षकासह सरासरी काढली, त्यावेळेस वेगळी भरली. मग आता बघा, आता मी काय करणार, सेम आहे तशाच ह्याच्यामध्ये सरासरी बरोबर बेरीज गुणिले एकूण. ज्यावेळेस मी वर्ग शिक्षकाला एकत्र करतोय किंवा वर्ग शिक्षकाला धरतोय त्यावेळेस माझी काय होती, सरासरी 0.5 न वाढते. म्हणजे 14.5 बरोबर बेरीज भागिले एकूण. मग आता बघा, सरासरी माझी किती झाली, 14.5 झाली. 14.5 झाली. बेरीज किती आहे माहिती नाही, ती मला काढायची आहे. एकूण आता मला सांगा एकूण किती होतील. पहिल्यांदा विद्यार्थी किती होते, सपोज तुम्ही 50 विद्यार्थी आहेत, ते 50 आणि आता माझं वर्ग शिक्षक मी स्वतः, तुमच्यात एक जण ऍड झालो ना, मग एकूण किती झाले, 50 अधिक 1 किती झाले, 51 झाले. म्हणून तर सरासरी वाढली ना, म्हणून तर सरासरी वाढली, 51 झाली सरासरी. आता बघा, एकूण झाले 51, सरासरी झाली 14.5. आता मला ह्याची बेरीज करायची. इकडचे 51 भागिले आहेत, इकडे गेल्यावरती गुणुले होतील. म्हणजे 14.5 गुणुले 51 बरोबर बेरीज, बरोबर काय येईल, बेरीज येईल. मग आता करा, हा गुणाकार करायचा. 51 गुणुले 14.5. मग हा जर गुणाकार केला तर गुणाकार किती येतोय, मी आता गुणाकार करत बसत नाही, डायरेक्टली लिहितो. इथं आपल्या एक्सप्लेनेशनच्या बुकमध्ये दिलेला आहे. गुणाकार येतोय 739.5. किती येतोय, 739.5. किती येतोय, 739.50. 739.50 ही काय आली माझी बेरीज आली. मग आता नीट लक्षात घ्या, मला 2 बेरजा भेटल्या, दिसत आहेत का, मला 2 बेरजा भेटल्या. ही एक बेरीज, ही एक बेरीज आणि ही एक बेरीज, ह्या 2 बेरजा भेटल्या. पहिल्या बेरजेमध्ये बघा, पहिल्या बेरजेमध्ये फक्त 50 पोरं धरली होती आणि दुसऱ्या बेरजेमध्ये वर्ग शिक्षक म्हणजे मला धरली होती, त्यावेळेस माझी बेरीज वाढली. आणि मग ह्यांची जी काही वजाबाकी जर केली तर बुट ऑबियस माझं वय भेटेल. बघा, ही बेरीज 700, ही बेरीज किती, 739.50. कारण ही दुसरी बेरीज वाढली. का वाढली, कारण ह्याच्यामध्ये मला धरला. मग 739.50 म्हणजे 739.50 मधून जर 700 वजा केले तर उत्तर येईल 39.50. हे काय असेल, त्या वर्ग शिक्षकाचे म्हणजे मास्तरचं वय असेल. वर्ग शिक्षकाचे वय असेल. म्हणजे वर्ग शिक्षकाचे वय बरोबर 39.50. मग आता बघू आपण ऑप्शन दिलेत का आपल्याला, की 25.5, 39.5 आणि 37. ऑप्शन जरी नीट बघितलं असतं, हिथं म्हणते 39 आणि हिथं म्हणते 39.5. पहिला ऑप्शन पॉईंटमध्ये दिलं आहे, इथं 37 दिलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलंय मोठी संख्या आणि छोटी संख्या उत्तर असणार नाही. मग छोटी संख्या 25.5 दिले, इथं जे अर्थी पॉईंट दिले त्यामुळे पॉईंटमध्ये उत्तर येण्याचे चान्सेस जास्त आहे. शिवाय ऑप्शन नंबर 3ला ठेवलेलं आहे. ऑप्शन नंबर 2-3ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा. उत्तर तर आपलं काढलं 39.5. मग उद्या जर तुम्हाला कसला जरी प्रश्न विचारला, उद्या ह्याच टाईपमध्ये प्रॉब्लेम कसा विचारतील की बाबा एका नावेमध्ये किंवा एका बोटीमध्ये 50 प्रवासी बसलेले आहेत. बघा, 50 प्रवासी बसलेले आहेत. किनाऱ्यावरती गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रवासी वाढला. बघा, 50 प्रवासी बसले आहेत, त्यावेळेस त्यांचे वजन, त्यांच्या वजनाची सरासरी एवढी होती. हे तर जसे 50 विद्यार्थी दिलेत आणि सरासरी 14 दिली होती, तसं ती काय देतील की बाबा 50 प्रवासी बसले होते आणि त्यांच्या वजनाची सरासरी 14 होती. किती होती, 14 होती. आता काय झालं, किनाऱ्यावरती बोट गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रवासी अजून चढला, तर त्यावेळेस त्यांच्या वजनाची सरासरी 14.5 झाली. तर चढलेल्या, बघा, त्या बोटेमध्ये चढलेल्या त्या प्रवाशाचे वजन किती आहे, तसंच फक्त
फक्त मी तुम्हाला वेगळं फिरवून सांगितलं, प्रवासी आणि बोटीच्या संदर्भात सांगितलं. बाकी 50 प्रवासी 50 विद्यार्थी सारखे सारखे, सरासरी 14 आहे, ती सरासरी 14 मी सांगितली. फक्त वयाच्या इथं काय सांगितलं वय, तिथं मी वजन हा शब्द टाकला. नंतर काय केलं, जसं तुम्हाला वर्ग शिक्षकाचं वय विचारलंय त्या ठिकाणी जो प्रवासी त्या बोटीमध्ये चढला त्याचं वजन हा विचारतील, वजन किती झालं, मग चढलेल्याचं किती वजन होईल ते काढायचं. अशा पद्धतीनं की फक्त तिथल्या तिथंच फिरवा केलेली असते. आपल्याला अशा पद्धतीचा सरासरीच्या टॉपिक मधला म्हणजे बघा काळ काम वेग सरासरी कसेच प्रश्न बदलत नाहीत, प्रश्न तुम्हाला विचारलेच जात आहेत ज्या ठिकाणी गणित विचारलं जाते. त्यामुळं या फॉर्मॅटमधली गणित व्यवस्थित करायची आहेत. आता पुढचा प्रश्न 22 नंबरचा. काय सांगितले, माझ्याकडे 5, 10 आणि 20 या रुपयांच्या समान नोटा आहेत. बर, त्याची किंमत 2450 रुपये होते. तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? तर 5 रुपयाच्या किती नोटा असतील, 10 रुपयाच्या किती असतील आणि 20 रुपयाच्या नोटा किती असतील? ह्या किती समान नोटा आहेत. किती आहेत? समान नोटा आहेत. तर त्याची किंमत किती? 2450. तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? तर मी थोडं ऑप्शनवरून उत्तर निघते का बघतो. 20 रुपयाची माझी नोट आहे. ओके, ऑप्शन काय दिले? 80, 70, 90 आणि 100. बेरीज किती व्हायला पाहिजे? 2450 व्हायला पाहिजे. 100 नोटा मी जर धरल्या आणि त्यांनी जर 20 ला गुणलं तर तिथंच त्यांचे 2000 रुपये होतात. आणि ह्या 100 नोटा जर 10 रुपयाच्या धरल्या तर 1000 होतात. उत्तर 3000 जाते. मला 2000 यायला पाहिजे, म्हणजे 100 तर उत्तर कसंच नाही. 100 उत्तर कसंच नाही. आता बघा 90चं उत्तर पण तिथंच जाईल साधारणतः. 90 गुणिले 10 केले तर उत्तर किती येतील? 900. आणि 90 गुणिले 20 केले तर 9 दुने 18, 8 त्रिक 27. ऑप्शन गेला, ऑप्शन गेला. म्हणजे एक तर उत्तर 80 असेल किंवा 70 असेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्युजन जर झालं तर ऑप्शन 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर 2 ला घ्यायचं. मग तुम्ही 70 नोटांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येईल बघा. 70च्या 5 रुपयांच्या 70 नोटा म्हणजे किती? 7 5 500, 350 रुपये झाले. 10च्या 70 नोटा म्हणजे किती झाले? 700 रुपये झाले. आणि 10च्या 20च्या 70 नोटा म्हणजे 1400 रुपये झाले. 1400 झाले. झालं, बेरीज करा. हे 50 आहे तसे 3 आणि 7 10 आणि हे 4 14, हातचाला 1, 2450. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर राहील 70 नोटा. ऑप्शन वरून काढलं मी. कसं काढलं? ऑप्शन वरून काढलं. मग जर यदा कदाचित तुम्हाला ऑप्शन वरून नाही आलं, जर जास्त विचारलं, वेगळ्या डेप्थ अँगलनं जर विचारलं तर कसं सोडवता येईल? दुसऱ्या प्रकारे पण सोडवून जातो, दाखवतो. आता बघा, ज्याला ऑप्शन वरून सोडवायचं नाही त्याला कशा पद्धतीनं सोडवता येईल ते बघूयात आपण. आता नीट बघा. असं समजा की माझ्याकडे 1000 रुपये. किती? 1000 रुपये. आणि 1000 रुपये एकूण रक्कम आहे आणि सगळ्या नोटा 100च्या आहेत. सगळ्या नोटा 100च्या आहेत. तर माझ्याकडं नोटांची संख्या किती असं मी तुम्हाला विचारलं. माझ्याकडे किती रुपये आहेत? 1000 रुपये आहेत. 1000 रुपये. सगळ्या नोटांची किंमत किती? 100 रुपये. 100 रुपयाच्या नोटा आहेत सगळ्या. तर माझ्याकडे टोटल नोटा किती असतील? तुम्ही काय केलं? 1000 ला 100 न भागलं, किती आलं? 10. म्हणजे माझ्याकडं 10 100च्या नोटा आहेत. त्यावेळेस त्याची किंमत किती होती? 1000 रुपये होती. असं तुम्ही काढलं. म्हणजे नीट बघा, ज्यावेळेस तुम्ही एकूण जी काय संख्या आहे म्हणजे 100 ही त्याची व्हॅल्यू झाली. व्हॅल्यू 100 ही त्याची व्हॅल्यू झाली. आणि टोटल किती आकडा आहे? 1000 आकडा आहे. त्यांनी जर त्याला भागलं तर उत्तर काय येईल? मला नोटांची काय भेटेल? संख्या भेटेल. मला नोटांची काय भेटेल? संख्या भेटेल. ही तर काय विचारली? नोटांची संख्या किती? नोटांची संख्या किती? म्हणजेच मला काय करावं लागेल? माझी एकूण किंमत जशी या ठिकाणी 1000 होती तशी या ठिकाणी किती दिली आहे? 2450. मग मी 2450 आहे तसं लिहिलं. बर, पुढं
भागिले इथं काय केलं होतं 100. माझ्याकडे नोट कितीची होती त्यावेळी 100ची होती, म्हणजे सगळ्यांचे मी एकत्र मिळवले 100. मग इथं 5ची नोट आहे, 10ची नोट आहे आणि 20ची नोट आहे. काय करायचं, जसं इथं 100 झालं तसं त्यांचं काय करायचे, बेरीज करायचे. म्हणजे कंसामध्ये 5 अधिक 10 अधिक 20, कंसामध्ये 5 अधिक 10 अधिक 20, म्हणजे बघा 2450 भागिले 10, 20 आणि 10 30 आणि 5 35. 35. जर ह्यांचा गुणाकार भागाकार केला तर मला काय भेटेल हो, नोटांची संख्या मला भेटेल. ह्यांचा गुणाकार भागाकार जर मी केला तर मला काय भेटेल, नोटांची संख्या भेटेल. मग आता बघा एवढा पाडा येतो का, कोणाला येत नसेल 35चा वगैरे तर काही येतच नसतो. सरळ सरळ आपलं गरिबासारखा 5 भाग घालवायचा, 70 5 भाग घालवायचा. तर 5 6 पंचे 30, 7 5 35, 7 5 35. आता 5 ने ह्याला भाग घालू, 5 चोक 20, खाली उरले 4, वरून घेतले 5, 9 5 45, वरती 0 0, म्हणजे इथं किती आले 490 आले. तर 7 7 7 49 आणि हा 0 आहे तसाच. म्हणजे नोटांची संख्या किती, 70. नोटांची संख्या किती, 70 आले. 70 उत्तर. म्हणजे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवलं. म्हणजे मला काय विचारलं होतं, संख्या विचारली होती. संख्या विचारली होती तर माझ्याकडं नोटांची एकूण किंमत किती होती, 2450. त्याला जर सगळ्या नोटांच्या किमतीनं भागला, किमतीनं मी आकड्याने नव्हे, किमतीनं. 5 रुपयाची किंमत किती असणार आहे, 5च. 10ची किंमत किती असणार आहे, 10. 20ची किंमत किती असणार आहे, 20. मग 10 अधिक 20 अधिक 5 असं जर केलं तर उत्तर आलं 35. त्याने जर भागलं तर मला काय भेटेल, संख्या भेटेल की त्या नोटांची संख्या किती. आणि ह्याच्यामध्ये क्ल्यू पॉइंट एक असा आहे की ह्याच्यामध्ये समान नोटा दिलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत, समान नोटा दिलेल्या आहेत. मग नोटांची संख्या मला काढण्यासाठी एकूण जी माझी किंमत होती 2450 भागिले 35 जर केलं तर ती काय माझी आली, त्या नोटांची संख्या माझी आली. मग या ठिकाणी नोटांची संख्या येईल 70 रुपये. किती येईल, 70 नोटांची संख्या येईल. पुढचा 23 नंबरचा प्रश्न. आणि तुम्हाला त्या पद्धतीनं बुकमध्ये आपल्या एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता 23 नंबरचा प्रश्न तुम्ही बघा, प्रत्येक प्रश्नाचं अगदी व्यवस्थित पद्धतीनं आपल्याकडं बुकमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 23 नंबरचा प्रश्न, 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात, म्हणजे नोटांचा एक बंडल आहे, त्याला काय म्हणतो आपण, पुडका म्हणतो. त्या किती रुपयांच्या नोटांचा बंडल आहे, 50 रुपयांच्या. पुडक्यात अनुक्रमे 42 30 25 ते 42 30 58 पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती. म्हणजे 50 रुपयाचा असा बंडल आहे, त्याच्यात असं सांगितलं की त्या नोटांवरती खाली बघा क्रमांक दिलेला असतो. त्याचा क्रमांक किती आहे, 42 30 25 पासून 42 30 58 पर्यंत आहे. तर मग विचारलंय की बाबा ते किती रुपयाचा बंडल आहे असं त्यांनी विचारलंय. आता सोपी गोष्ट आहे, क्रमांक कुठून चालू झालाय, 25 पासून कुठपर्यंत, 58 पर्यंत. काय करायचं, 58 वजा 25, 58 वजा 25. 8 5 गेले 3, 5 3 गेले 2 गेले 3, म्हणजे किती आले 33. किती आले 33. परंतु हे काय झाला, मधला गॅप झाला, 25 ते 28 मधला गॅप झाला. याच्यामध्ये 25 क्रमांक असलेली, बघा 25 क्रमांक असलेली नोट धरली गेली नाही, ती एक धरायची. ती एक चुकती आपली बरं का, ती एक धरायची. किती झाले, टोटल नोटा झाल्या 34 गुणिले टोटल व्हॅल्यू किती 50, 0 5 चोक 20, हातचे आले 2, 3 5 15 2 17, म्हणजे ते 1700 रुपये असतील. किती असतील, 1700 रुपये असतील. किती रुपये असतील, 1700 रुपये असतील. जर 33 न गुणला असतं तरी पण उत्तर दिलं असेल, मे बी त्यांनी दिलंय का आपण बघू. 33 गुणिले 50, 0 0, 3 5 15, हातचाला 1, 3 5 15 1 16, 1650 नाही दिलेलं नशीब. 1600 ऑप्शन दिलेलं आहे, 1650 दिले नाही. म्हणजे त्यांना उत्तरापर्यंत मुलाला पोचवायचं आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड ऑप्शन दिलेलं नाही. प्रश्न अवघड आहे का सोपा आहे हे त्याचे ऑप्शन किती अवघड आहेत हे ठरवत असतात, लक्षात ठेवा. या ठिकाणी एखाद्याने वजाबाकी 33च काढली असती आणि जर एक्झामिनरला 1650 असा ऑप्शन ठेवला असताना तर 100% मॅक्सिमम विद्यार्थी चुकले असते. नीट लक्षात घ्या, याच्यामध्ये अशा टाईपमध्ये मी परत एकदा सांगतो तुम्हाला की मी काय केलं की मला माहिती होतं की 42 30 25 क्रमांकाची नोट आहे.
मग सरळ तिथून जरी मोजत गेला असताना तरी उत्तर आलं असतं, पण तेवढा वेळ घालवायचा नाही, मला 10 सेकंदाच्या आत माझा प्रश्न सुटला पाहिजे ना. मग 42, 30, 25 आणि इथं किती दिले 42, 30, 58. मग 42, 30, 25, 42, 30, 58 ह्यांच्यामधला मी गॅप काढला. 58 वजा 25 केला तर माझा गॅप किती आला 33 आला. पण हा गॅप मी मधला काढलाय, ह्याच्यामध्ये 25 क्रमांकाची नोट आणि 58 क्रमांकाची नोट याच्या मधला गॅप मी काढलेला आहे. पण पहिली 25 क्रमांक असलेली नोट मी धरली नव्हती, ती बेरजेमध्ये धरली जात नाही. अधिक एक ती नोट केली तर माझ्या टोटल नोटा झाल्या 34. किती रुपयांच्या नोटा आहेत 50 रुपयाच्या आहेत. मग 34 गुणिले 50 केलं तर उत्तर आलं 1700. उत्तर किती आलं 1700. हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील. आणि तुम्ही ह्या ठिकाणी बघा, ज्याला फॉर्म्युल्यामध्ये करायचंय आपल्या बुकमध्ये फॉर्म्युला पण दिलेला आहे. शेवटच्या नोटेचा क्रमांक वजा पहिल्या नोटेचा क्रमांक अधिक 1 हा काय असेल, एकूण नोटा असतील. आणि तेच मी अगदी सोप्या फॉर्म्युला सतत किती फॉर्म्युले पाठ करणं, काहीतरी एक लिमिट असतं. त्यामुळे फॉर्म्युले पाठ न करता ठोक टाळ्यानं उत्तर आपलं व्यवहारानं उत्तर कसं येईल, व्यावहारिक नॉलेज वापरून उत्तर कसं येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. आता पुढं 24 नंबरचा प्रश्न. एका दिवसाचे किती सेकंद होतात. आता सेकंद विचारले आहेत. आपल्याला माहिती आहे की एका दिवसाचं आपल्याला काढायचं. एका दिवसामध्ये तास असतात 24 बरोबर. एका तासामध्ये 60 मिनिट असतात. एका तासामध्ये 60 मिनिट असतात आणि 60 एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. मग आपल्याला तासाचं गणित माहिती असं पाहिजे. बघा, एक तास बरोबर 60 मिनिटं. 60 मिनिटे 60 मिनिटे आणि एक मिनिट बरोबर 60 सेकंद बरोबर 60 सेकंद. मग आता बघा, जर मला एका तासाचे सेकंद काढायचे असतील तर माझे मिनिट किती आहेत 60 आहेत. 60 गुणिले 60 जर मी केलं तर मला काय होईल, एका तासाचे सेकंद निघतील. काय निघतील, सेकंद निघतील. एका तासाचे सेकंद निघतील. मग 60 गुणिले 60 किती झाले, 3600 सेकंद झाले. 3600 सेकंद किती एका तासात. एका दिवसामध्ये तास किती 24 तास. मग 3600 ने मी जर 2400 ला गुणलं, 24 ने 3600 ला गुणलं तर माझं उत्तर येईल. ऑप्शन मी बघितलं तर इथं मला 3600 दिले. मला दिवसाचे विचारले, एका तासाचे सेकंद नाही विचारले. हे एका तासाचे 3600 ऑप्शन गेला. मला दिवसाचे काढायचे 1440. उत्तरच येणार नाही कारण 3600 पेक्षा पण लहान आहे. मग 86,400 का 8640. इथं बघा दोन ऑप्शन सारखे ठेवलेत म्हणजे 100% उत्तर ह्या दोन मध्ये. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले 3 आणि 4 मध्ये जर कन्फ्युजन झालं सरळ ऑप्शन नंबर 3 ला उत्तर असणार आहे. मी गुणाकार भागाकार पण केला असता. आणि साधी गोष्ट आहे, इथं काय दिले 3600 सेकंद. नीट विचार करा, 3600 सेकंद जर माझे एका तासात भरत असतील, एका तासात माझे सेकंद किती भरतात 3600. जर एका तासात माझे 3600 सेकंद भरतील तर 8640 सेकंद माझे किती ह्याच्यात भरतील. 3 न जर ह्याला गुणलं 3 न तर 3 ते किती झाले 9 म्हणजे 9000च्या पुढं सेकंद. बघा 9000च्या पुढे सेकंद जर 3 तासात भरतील मग 24 तासात 8600 सेकंद होतील का, लॉजिकली होणार नाहीत. त्यामुळे हा गुणाकार मी करत बसलो नसतो. 86,400 हे माझं उत्तर असतं. सोपी गोष्ट आहे ना. 3600 सेकंद जर एका तासात होतील तर मी विचार केला 8000 सेकंद जर मला करायचे असतील तर 2-2.5 तासातच तेवढे होत आहेत. 3600 ला म्हणजे 3600 ला मी 3000 पकडलं आणि 3 तासात जर त्याला गुणलं तर 9000 उत्तर येईल. एका दिवसात 24 तास असतात म्हणजे 8640 उत्तर येईल का, येणार नाही. त्यामुळे हा ऑप्शन इलिमिनेट केला. ऑप्शन इलिमिनेट करून मी या ठिकाणी 3600 गुणिले 24 हा गुणाकार करण्यामध्ये माझा वेळ घालवला नाही. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असता त्यावेळेस देखील तुम्हाला वेळ कुठे वाचवता येईल हे बघता आलं पाहिजे. मग आता जर तुम्हाला उद्या भविष्यात जर प्रश्न आला तर अगदी तुमचा पाठ देखील होऊ शकतो. एका दिवसामध्ये 24 तास, एका तासाचे उद्याचं तुम्हाला विचारले एका तासात सेकंद किती 3600. बऱ्याच वेळा हा देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवायचं की तासात सेकंद किती 3600. त्या हिशोबाने पण ज्याला तासात
3600 सेकंद आहे, त्याने पण फटाफट उत्तर काढले असते. 3600 ऑप्शन गेला कारण दिवसात विचारले. 1440चा तर प्रश्नच नाही. हे तर 8640 हे बाबा 3 तासाचंच उत्तर एवढं येते, त्यामुळे हेही गेलं. म्हणजे 86,400 सेकंद, किती 86,400 सेकंद एका दिवसामध्ये असतात. आता पुढचा नंबरचा प्रश्न 25 नंबर. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेंटीमीटर आहे. कशाची? समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण कशाला म्हणायचं? की ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत त्याची. बघा त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत त्याला सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू. तीनही बाजू ज्याच्या सारख्या आहेत त्याला समभुज त्रिकोण असं म्हणायचं. त्याची परिमिती किती आहे? 27 आहे. परिमिती म्हणजे काय? परिमिती आणि क्षेत्रफळ याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूंची बेरीज. काय? तिन्ही बाजूंची बेरीज ही 27 आहे, म्हणजे ती परिमिती असते. तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे हे जे काय असणारे टोटल ही असणारी त्याची परिमिती. बर, पुढं असा समभुज त्रिकोण आहे असं लक्षात ठेवा. ही बाजू, ही बाजू, ही बाजू, तिन्हीच्या तिन्ही बाजू सारख्या राहणार. त्याची परिमिती किती आहे? 27 आहे. तर त्या त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी काढा. मी तुम्हाला काय सांगितलं की समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय असणार आहे? तिन्ही बाजूंची बेरीज, म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. आता ज्या अर्थी समभुज त्रिकोण आहेत त्या अर्थी तिन्हीच्या तिन्ही बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. म्हणजेच परिमिती किती दिली आहे? 27 गुणुले 3 गुणुले बाजू किती मांडली मी? x मांडली. मग तीन बाजू झाले ना, बाजू अधिक बाजू अधिक बाजू, तसंही म्हणा. बघा इथं तसंच दिले. परिमिती बरोबर बाजू अधिक, पहिली बाजू x मांडली, दुसरी बाजू x मांडली, तिसरी बाजू x मांडली. बाजू अधिक बाजू अधिक बाजू, 3 बाजू असणार त्रिकोणाला, म्हणजे 3 बाजू बरोबर परिमिती. मग 3 बाजू म्हणजे 3x झालं. x x x किती झालं? 3x झालं. तेच मी इथे लिहिले. 27 बरोबर 3x. हा 3 इकडं गुणाकारात आहे, इकडं आल्यावरती भागिले होईल. 27 भागिले 3 बरोबर x, म्हणजे 9 त्रिक 27, म्हणजे x बरोबर किती येईल? 9 येईल. म्हणजेच त्या त्रिकोणाची बाजू किती असणार आहे? 9 सेंटीमीटर असणार आहे. आणि इथं पण बघा, इथं काय दिलंय? 7 सेंटीमीटर छोटा आकडा दिलंय. इथं किती आहे? 11 सेंटीमीटर मोठा आकडा दिलाय. ऑप्शन गेले खालच्या 2 मध्ये उत्तर राहील. आणि अतिशय सोप्या पद्धतीचा, सोप्या फॉर्म्युल्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय राहील? 9 राहील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आपले कोणाला बुक खरेदी करायचे असेल तर आपलं अतिशय रिसेंट असलेलं हे पुस्तक कुठलं? की पोलीस कॉन्स्टेबल 2023 मध्ये 78 प्रश्नपत्रिका उत्तरे आणि स्पष्टीकरणासह दिलेले. तुम्ही बघता की प्रत्येक प्रश्नाच्या खाली स्पष्टीकरण दिलेले हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन देखील मागवू शकता. त्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आणि सॅम्पल 5 क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. हे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.